सुनील तटकरेंच्या 90% कार्यकर्त्यांनी योगेश कदमांचं निवडणुकीमध्ये काम केलं नाही असं रामदास कदम यांनी म्हटलंय। तर याबाबत लेखी तक्रार करणार असल्याचं देखील कदम म्हणाले। तर रामदास कदमांची तक्रार आल्यावर माहिती घेईन असं प्रत्युत्तर सुनील तटकरे यांनी दिलंय। मी तटकरे साहेबांना हे भेटल्यानंतर मी त्यांना सांगणार आहे, पण आमचे कुठेही मतभेद नाहीत, पण त्यांच्या कार्यकर्त्यांनी 90% लोकांनी आमचं योगेश कदम यांचं काम केलं नाही। जरूर त्याची माहिती मी घेईन, कारण तो सगळा विभाग दापोली, खेड, मंडणगड, गुहागर हा माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये येतो। त्यामुळे जरूर रामदासबाईंनी लवकरात लवकर ते पत्र द्यावं, त्याचं मी अवलोकनही करेन, मी माहिती घेईन, काय काय घडलं लोकसभेला, काय काय घडलं विधानसभेला, त्या दृष्टिकोनातून आमच्या दोघांचे संबंध उत्तम असल्यामुळे आम्ही चर्चा करू। खासदारांनी मन मोठं करावं, भरत गोगावले सिनियर त्यांना संधी द्यावी अशी प्रतिक्रिया रामदास कदम यांनी रायगडच्या पालकमंत्री पदावरून दिली आहे। तर रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदांचा तिढा येत्या काही दिवसांमध्ये सुटेल असा विश्वास गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केलाय। दादांचे उजवे हात खासदार साहेबांनी थोडंसं मन मोठं केलं पाहिजे। त्यांची मुलगी याच्या आधी 5 वर्ष तिथे पालकमंत्री म्हणून होती आणि आमचे महाडचे आमदार आहेत ते सिनियर आहेत गोगावले, म्हणून त्यांना संधी दिली तर ठीक होईल असं माझं प्रामाणिक मत आहे। रायगडचा आणि नाशिकचा हे दोन्ही तिढे येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला सुटताना पाहता पालकमंत्रीपद तुम्हाला मिळेल अशी देखील चर्चा मध्यंतरी होती। नाही, मला कुठलेही पालकमंत्री मिळावं मी यासाठी कधीच मागणी देखील केली नव्हती। पक्ष नेतृत्वाला जर का योग्य वाटेल तर पक्ष नेतृत्व मला जी काही जबाबदारी देतील ती जबाबदारी मी पार पाडेन।